मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती, मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही, आणि या दोघांची शपथ या ठिकाणी पूर्ण होत आहे. आपण जोरदार टाळ्यांनी पानसरे साहेब, मुख्यमंत्री साहेब मला अडवलंय. या ठिकाणी मराठा योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण छत्रपतींना पुष्प अर्पण करून या सुवर्ण क्षणाला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे संघर्ष योद्धे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार संपूर्ण महाराष्ट्र आज एक ऐतिहासिक निर्णयाचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत. मराठ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे या सुवर्ण क्षणाचा सुरुवात करत आहेत. आणि मराठ्यांचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना या ठिकाणी पुष्पार्पण होत आहे. या दोन्ही पवित्र हातातून हा पुष्पहार अर्पण होत आहे. मी या ठिकाणी सन्माननीय मनोजदादा आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण हार अर्पण करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे आवाज महाराष्ट्राच्या कणाकणापर्यंत गेला पाहिजे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. अरे तुमचं आमचं नातं काय, अरे तुमचं आमचं नातं काय. या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्यातला ऐतिहासिक क्षण आणि या ऐतिहासिक क्षणाचे जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्माननीय दीपक केसरकर साहेब, गिरीश महाजन साहेब यांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण केलेला आहे. आणि आज या ऐतिहासिक क्षणासाठी मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी शपथ घेतली होती, मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, आणि ती शपथ पूर्ण होत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं. या दोन्ही योद्ध्यांनी दोन्ही मराठ्यांचे नेते क्रांतिकारक आहेत, आणि या क्रांतिकारक नेत्यांनी जो निर्णय घेतला ते दोघांचे शब्द आज सत्यात उतरत आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करून मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब खऱ्या अर्थाने या
दोघांनी मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आणलेला आहे.